नमस्कार. मी तुमची उषा चव्हाण. मागे एकदा माझ्या मुलाखतीत बऱ्याचशा लोकांनी विचारलं होतं, रंजना देशमुख आणि तुम्ही पण देशमुख आहात, तुमचं काय नातं आहे? म्हटलं हाय, मैत्रीचं नातं आहे माझं. आणि असं त्यांना वाटत होतं की हे बोलतच नाही दोघी अशा. पण नाही, सुळावरची पोळी आम्ही एक पिक्चर केलं होतं आणि त्यामध्ये आम्ही 2 हिरोईन होतो. तर तिचं काम रवींद्र महाजनी बरोबर होतं आणि माझं काम अशोक सराफ बरोबर होतं. छान पिक्चर होतं, ब्लॅक अँड व्हाईट. आता ते कलर केलंय असावं असं मला वाटतंय. आणि त्यावेळेस बरेचसे लोक म्हणायचे, अरे तुमचा सारखंच त्यांचा फेस दिसतोय रंजना देशमुखचा, तुम्ही काय बहिणी बहिणी आहात का? म्हटलं नाही, आम्ही जवळच्या मैत्रिणी आहोत. थोडस त्यावेळेस स्पर्धा होती आमच्यामध्ये. आणि मला जे पिक्चर मिळाले तर काय काय त्यातला एखादा दुसरा पिक्चर तिला वाटायचं की मला मिळावा, हा रोल मला मिळावा. पण रानपाखराच्या वेळेस तसं झालं नाही. रानपाखराच्या वेळेस जे प्रोड्युसर होते ते मला म्हणाले की नाही नाही उषा, तुमचं डान्स आतापर्यंत बरेचसे पिक्चर्स येऊन गेले आणि ह्यामध्ये त्या त्या टाईपचाच रोल आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली होती, तुम्ही बघा म्हटलं एखाद्या वेळेस की रंजनाला पण घेऊन बघा तुम्ही, ती पण डान्स करते छानपैकी. ऍक्टिंगचा तर प्रश्नच नाही, म्हटलं उत्कृष्ट आहे ती हिरोईन अभिनयामध्ये. आणि तसं नाही म्हणाले ते. ती थोडीशी नर्वस झाली. ती म्हणाली मला पैसे नाही दिले तरी चालेल, पण हा रोल मला करायचा. पण त्या प्रोड्युसरने त्यांना रोल दिला नाही तो. आणि थोड्याशा नर्वस झाल्या. मग मीच त्यांचा नर्वस दूर केला. म्हटलं नाही ग, दुसरे वगैरे आता तू पुढचं पण एक आर्य संसार पिक्चर तिला आलेलं, ते माझ्याकडे आलं होतं. पण मी म्हटलं नाही नाही, ह्या रोल करता रंजना देशमुख छान आहेत, बघा तुम्ही. आणि त्याप्रमाणे तो रोल त्यांनी केला, त्यांना प्राइज मिळालं. खूप छान भूमिका त्यांनी केली. आर्टिस्ट म्हणून त्या खूप चांगल्या होत्या आणि आमची मैत्री पण चांगली होती. एवढी जवळची मैत्री होती की पुण्यातलं ते ह्याचा मक्याचा चिवडा त्यांना खूप आवडायचा. तर त्या आजारी पडल्या, त्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर मी मुंबईला त्यांना एक दोनदा भेटायला गेले. त्यांची आई सुद्धा वत्सला देशमुख खूप माझ्यावर प्रेम करायच्या. बापू सुद्धा, संध्याताई पण सगळे माझ्यावर प्रेम करायचे. तर मी भेटायला गेल्यावर म्हणाले, मला पहिला प्रथम सांग, तू तो चिवडा आणलायस का? हो हो म्हटलं, आणलंय मी. तर त्यांना तो मक्याचा चिवडा पुण्याचा आवडायचा, रंजनाला. मग मी तो दिल्यानंतर एवढे हॅपी व्हायचे ते. पण मला वाईट वाटलं की एवढं ऍक्सिडेंट झाला असून सुद्धा ते एवढ्या हॅपी आहेत. तर हा कलाकार आहे तो, असा छान कलाकार असायला पाहिजे होता. वाईट वाटतं. पण माझ्या प्रेक्षकांनी विचारलं की तुमच्या दोघींचं काय पटत नव्हतं का? नाही, असं काही नाही. माझं सगळ्यांशी पटायचं, सगळ्या हिरोईनशी पटायचं. सगळे हिरो आतापर्यंत म्हणजे तुम्हाला सांगते, गणपत पाटलापासून लक्ष्मीकांत बेर्डेपर्यंत माझ्यावर सगळ्या हिरोईनने कामं केली. मी खूप नशीबवान आहे. आणि त्यामुळे माझं जीवन सुद्धा मस्त चाललं, म्हणजे भूमिकांमधून किंवा मी हॅपी होते. आणि ते फळ मला परमेश्वराने दिलं, ही त्याची कृपा आहे. आणि माझ्या चाहत्यांनो, माझ्या सगळ्या आर्टिस्टवर, हिरो हिरोईनवर माझं खूप खूप प्रेम आहे. कारण कलाकार आहे होतो. मग बंधू भगिनीच आहेत माझ्या त्या. गैरसमज करून घेऊ नका. तर चाहत्यांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आमचे संबंध कसे होते. जय हिंद, जय महाराष्ट्र.